नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सौमित्र जेलमध्ये येतो आणि ऋषिकेशला सोडवण्यासाठी त्याने सर्व काही बेलचे पेपर्स मिळवलेले असतात. तेव्हा तो इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की मी सौमित्र रणदिवे ऋषिकेश दादाचे बेलचे पेपर घेऊन आलो, त्यामुळे तुम्ही त्याला आता सोडू शकतात. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ओ सौमित्र रणदिवे, तुमचा भाऊ जेलमधून पळाला होता, मग त्याचे काय? त्याचे सुद्धा पेपर्स आपल्याला लागतील. तेव्हा आता सौमित्र सर्व तयारी करूनच आलेला असतो आणि तो इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की मी सर्व काही पेपर्स घेऊन आलेला आहोत, अगदी त्याचे सुद्धा पेपर्स मी आणले आणि बेलचे सुद्धा. तेव्हा मात्र आता इन्स्पेक्टर साहेब सौमित्रला म्हणतो की म्हणजे त्यांनी तुमच्या बापाला मारण्याचा प्रयत्न केला, अगदी जखमा करून चेहरा खराब केला, बाप लेकाच्या नात्याला कलंक लावणारे इतके कृत्य त्यांनी त्यांच्यासोबत केले. तरी सुद्धा कमालच आहे की त्यांना सोडवण्यासाठी तुम्ही इतकी धडपड करतात म्हणून, परंतु तरी सुद्धा मला कुठेतरी खटकतं. तेव्हा आता ऋषिकेश आणि सौमित्र यांना इन्स्पेक्टर साहेबांच्या बोलण्याचा राग येतो. तेव्हा सौमित्र सुद्धा त्याच भाषेत इन्स्पेक्टर साहेबांना उत्तर देतो की हो सर, मला सुद्धा तुमचं बोलणं कुठेतरी खटकतं. दादावर फक्त आरोप लागलेले आहेत, गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही. अहो इन्स्पेक्टर साहेब, तो खून कोणी केला आणि सर्व काही बॉडी वगैरे जे काही पुरावे दाखवले ते सगळे काही ऋषिकेश दादाच्या विरुद्ध आहे का? ती बॉडी कोणाची आहे हे अजून आतापर्यंत त्याचा शोध लागलेला नाही आणि हे सगळं काही दादाने केलेलं नाही, हे सर्व मी सिद्ध करेल. आणि जेव्हा कोर्टात असा निकाल लागेल आणि तेव्हा मात्र तुमचं दादाबद्दलचं जे काही मत आहे ते बदलेल, तेव्हा तुम्ही स्वतःहून सॉरी म्हणतात. तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर साहेब बोरकर यांना सांगतो ऋषिकेश रणदिवे यांना सोडून द्या. त्यानंतर आता इकडे अजूनपर्यंत सुमित्राची मनस्थिती काही व्यवस्थित नसते, अगदी बावचळल्यासारखं ती करत असते, वेडेपणा तिचा सुरू असतो. कारण नानांचा आता तिला एक मोठा धक्का बसलेला असतो. ती आता रूममध्ये असते, काही साड्या काढते आणि नाना जसे तिच्या समोर आहे म्हणून ती नानांना विचारण्याचा प्रयत्न करते की अहो कोणती साडी नेसू सांगा बरं. हातामध्ये 2 साड्या घेते. तेव्हा मात्र आता तुम्ही नका सांगू, जानकी सांगेल मला की कोणती साडी घालायची, म्हणून ती लगेच जानकीला आवाज देते. जानकी जानकी ती आवाज देत असते. तेवढ्यात जानकी किचनमध्ये असते आणि आईंचा आवाज ऐकू आल्यानंतर ती लगेच आता आईंच्या रूममध्ये येते. आईंना विचारते की काय हो आई, काय झालं बरं, का आवाज देता? सुमित्रा म्हणते की अगं जानकी, देवळात जायचं आहे, यांना मी विचारलं कोणती साडी घालू, अगं ते तर सांगतच नाही. मग मी त्यांना म्हटलं की मी जानकीलाच आवाज देते आणि तिलाच विचारते, माझी जानकीच मला सांगेल की कोणती साडी घालायची. तर जानकी आता म्हणते की हो आई मी सांगते. सुमित्रा म्हणते की हो, अगदी छान साडी तू माझ्यासाठी काढून ठेव बरं. तर जानकी म्हणते की हो आई. तेव्हा मात्र आता जानकी कपाटातील सर्व साड्या घेते आणि आता साड्यांच्या घड्या सुद्धा घालाव्या लागतील म्हणून ते बेडवर साड्या घेऊन बसते आणि कुठली साडी आता आईंना घालायला देऊ असा विचार करत तेवढ्यात येते अवंतिका येते. जानकी खुशून अवंतिकाला विचारते की काय ग, तू कधी आलीस? तेव्हा आता अवंतिका खुशून म्हणते की वहिनी आत्ताच. तर आता जानकी म्हणते की अगं आईंना देवळात जायचं आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी साडी कोणती त्यांना छान दिसेल म्हणून काढून ठेवते. आणि आता कुठली साडी काढू बरं म्हणून दोघीही साडी शोधत असतात. तेवढ्यात जानकीला आई आणि नानांचा मागचा एक किस्सा आठवतो. जेव्हा ते मार्केटमध्ये साडी आणण्यासाठी गेले होते, जेव्हा जी काही नानांच्या आवडतीची साडी त्यांनी आणली होती ती साडी मात्र त्यांनी आणली आणि त्यांनी काय केलं तुला माहिती आहे का अवंतिका? तर अवंतिका म्हणते की त्यांनी ती साडी वहिनी तुम्हाला देऊन टाकली, कारण तुम्हाला ती खूप आवडली होती म्हणून. जानकी म्हणते की नाही, आईंनी सेम टू सेम दुसरी त्याच रंगाची साडी आणली होती आणि ती साडी त्यांनी मला दिली. तेव्हा आई मला म्हणाले तुम्हाला माहिती आहे की मी तुझ्या मनातील ओळखते, तुला काय आवडतं काय आवडत नाही, म्हणून मी अगदी सेम टू सेम अगदी माझ्या साडीसारखीच तुला सुद्धा एक दुसरी साडी आणली. तेव्हा मात्र अवंतिका खुश होते आणि खरंच हाऊ स्वीट आणि खरंच वहिनी लकी आहात बरं का तुम्ही, तुम्ही त्यांच्या नंबर 1 फेवरेट आहात. तेव्हा जानकी म्हणते की हो अवंतिका, आणि मध्यंतरी जरा कठीण काळ आला होता. आईंच्या मनात माझ्याविषयी अगदी गैरसमज झाले होते, त्या माझ्यावर चिडल्या होत्या, रागवल्या होत्या. जेव्हा त्यांचे गैरसमज दूर झाले तेव्हा त्याच आई खरंच माझ्यावर भरभरून असं प्रेम करतात, अगदी जीव ओवाळून ते माझ्यावर टाकतात. अवंतिका, हे पग नाती तीच असतात आणि माणसं तीच असतात आणि हे पग
माणसाचा मूळ स्वभाव कधीही बदलत नसतो. जे काही गैरसमज होतात ते केवळ परिस्थितीमुळे. तेव्हा मात्र आता ह्या दोघींचं बोलणं ऐश्वर्या अगदी चोरून ऐकत असते. तेव्हा अवंतिका आता ऐकत असते तर जानकी म्हणते की हे बघ, आता देवाच्या कृपेने सगळं काही अगदी व्यवस्थित होईल. आणि अवंतिका, मला तेच तर हवं आहे की माझ्या घरातील सुख आनंद सगळं काही. तेव्हा आता अवंतिका म्हणते की हो ना, अहो वहिनी, तुमच्या याच आनंदाला त्या ऐश्वर्याची दृष्ट लागली हो. या सुंदर घराची तिने पूर्णपणे वाट लावून ठेवली. तेव्हा आता जानकी म्हणते की अवंतिका, अगं जाऊन दे, त्या ऐश्वर्याचं नावच काढू नको, तिचा विषय सुद्धा नकोय, कुठलीच निगेटिव्हिटी नको आणि तिला आपण इग्नोर करायचं. तेव्हा ऐश्वर्या लगेच थोडीशी बाजूला होते तर जानकी म्हणते की अगं अवंतिका, सांग ना मला आईंसाठी कोणती साडी निवडू बरं. तेव्हा आता त्या दोघीही साडी सिलेक्ट करत असते. तेव्हा आता जानकी म्हणते की थांब अवंतिका, एक कपाटामध्ये साडी आहे, ती साडी मी तुला दाखवते. म्हणून जानकी कपाटातील ती साडी घेते, कपाटातील 2 साड्या घेते आणि अवंतिका, हे बघ बरं, आईने आत्ताच ही नवीन साडी आणलेली आहे, ही कशी वाटते. तेव्हा अवंतिका म्हणते की हो वहिनी, छान आहे. तेव्हा आता अवंतिका दुसरी रेड साडी काढते आणि वहिनी हे बघा, ही साडी खूप छान आहे. तेव्हा जानकी म्हणते की हो ना अवंतिका, ही लाल रंगाची साडी खरंच खूप छान आहे, आपण हीच डन करूयात. तेव्हा मात्र दोघी तीच साडी ठरवतात. त्यावरती अवंतिका म्हणते की वहिनी, अहो तुम्हाला खरं सांगू की फायनली आज आई आपल्या घराच्या बाहेर पडतात. त्या थोड्याशा मंदिरात बाहेर अशा फिरून आल्या तर त्यांना सुद्धा थोडंसं चेंज वाटेल. तेव्हा आता अवंतिका म्हणते की वहिनी, अहो तुम्ही सुद्धा जरा आवरायला घ्या. तेव्हा आता जानकी म्हणते की का ग, मी का तयार होऊ. तर अवंतिका म्हणते की वहिनी, अहो आज दादा घरी येणार आहेत, तुम्ही त्यांच्यासाठी आवरायला नको का. तेव्हा जानकी म्हणते की हो ना. जानकीला आनंद होतो. खरंच अवंतिका ऋषिकेश घरी येतात, अगदी डोक्यावरचं ओझं हलकं झाल्यासारखं झालं, अगदी स्ट्रेसफुल मी झालेत. तेव्हा आता फक्त नाना घरी येण्याचे बाकी आहे. फक्त नानांना सापडून दे, सर्व काही ठीक होईल, मला पूर्ण खात्री आहे आपले नाना लवकरात लवकर सापडतील. तर अवंतिका म्हणते की हो हो, मला सुद्धा. म्हणून जानकी त्या साड्या आवरायला घेते तर अवंतिका म्हणते की वहिनी राहून दे, सर्व मी करते. तेव्हा आता त्या दोघीही बाहेर जातात, परंतु ऐश्वर्या लगेच हातामध्ये एक साडीचा बॉक्स घेऊन येते आणि साडीचा बॉक्स घेऊन आल्यानंतर मात्र जी काही ही साडी म्हणजे जानकी आणि अवंतिकाने काढून ठेवलेली असते, ही साडी काही चांगली नाही. परंतु आता जी साडी मी आणलेली आहे ना म्हातारीसाठी, त्या साडीने मात्र या घरामध्ये लाल असा मोठा भडका उडेल. तेव्हा मात्र आता ह्या ऐश्वर्याने आपल्या सुमित्रासाठी पांढऱ्या रंगाची साडी आणलेली असते, बॉक्सच्या बाहेर काढते आणि म्हणते की म्हातारे, तू ही पांढरी साडी नेस, कारण कसाही तुझा नवरा परत येणारच नाही, त्यामुळे ही साडी तुला खरंच खूप छान शोभून दिसेल. आणि हे बघ, ही साडी मी नाही, तुझ्या लाडक्या जानकीने तुझ्यासाठी ठेवलेली आहे, असं आता ऐश्वर्याला दाखवायचं असतं. पूर्णपणे हे सर्व जानकीने केले, म्हणून हे सर्व आरोप जानकीवर करण्यासाठी हे सर्व ती प्लॅनिंग करते. तेव्हा मात्र त्या पांढऱ्या कलरची साडी तेथे ठेवून देते आणि लगेच ती जी काही जानकीने काढलेली लाल रंगाची साडी आहे तर ती आपल्या बॅगमध्ये घेऊन जाते. त्यानंतर मात्र आता इकडे ऋषिकेशला जेलमधून बाहेर काढलं जातं. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की ऋषिकेश दादा, तुला बाहेर येऊन खरंच खूप बरं वाटलं. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, कितीही काही तुम्हाला बरं वाटलं, परंतु एक लक्षात ठेवा, ही सुटका तात्पुरती आहे. 2 दिवसामध्ये कोर्टामध्ये सर्व काही पेशी असेल, त्यामुळे 2च दिवसात कोर्टात तुम्हाला हजर राहावे लागेल. मुळशीच्या कुठेही बाहेर तुम्हाला जाता येणार नाही, मुख्य म्हणजे पळून जाऊ नका. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काळजी करू नका इन्स्पेक्टर साहेब, जोपर्यंत आमच्या नानांचा पत्ता लागत नाही मी कुठेही जाणार नाही, हा मी तुम्हाला शब्द देतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब आणि बोरकर सुद्धा काही कामासाठी बाहेर निघून जातात. तर सौमित्र आता ऋषिकेश दादाला म्हणतो की चल दादा. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ सौमित्र, जानकी मला सांगत होते की तू काही तुझ्या टीम ह्या मुळशीमध्ये पेरून ठेवलेल्या आहे, त्यांचा काही तपास लागला का. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की नाही ऋषिकेश दादा, परंतु 24 तास ते ऍक्टिव्ह आहे, अगदी नानांचा कसून शोध घेतात. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे पण हे किती दिवस अजून असं सुरू राहायचं, नानांचा शोध घेतात, नाना हे होईल ते होईल, आता हे सर्व बाद झालं, त्यामुळे कोणतीही खोटी आशा नको, आपले नाना आपल्या म्हणजे हाती लागली पाहिजे, त्यासाठी असा ठोस पुरावा आपल्याला मिळायला हवा, जेणेकरून नानांच्या जवळ पोहोचण्याचा आपला रस्ता आपल्यासाठी सोपा होईल. अरे सौमित्र, माझं गट फिलिंग मला सांगतं की नाना आपल्या जवळपास कुठेतरी आजूबाजूलाच आहेत आणि हे बघ, आपण बहुतेक नानापर्यंत पोहोचावं आणि नानांनी काहीतरी त्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला क्ल्यू तरी सोडला असेल, नक्कीच सोडला असेल, काहीतरी क्ल्यू असेल. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की क्ल्यू, तर ऋषिकेश म्हणतो की हो क्ल्यू, कारण एकदा तो क्ल्यू आपल्याला सापडला तर आपले नाना आपल्याला नक्कीच सापडतील. अरे सौमित्र, प्रश्न फक्त हाच आहे की तो क्ल्यू कुठे असेल आणि काय
काय असेल। त्यानंतर आता सायली आणि अर्जुन एक बॉक्स काही अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये देण्यासाठी डिकीत ठेवायला निघतात। तर सायली म्हणते की नक्की द्या, विसरू नका तो देण्यासाठी। तेव्हा आता अर्जुन म्हणतो की नाही सायली, अगं मी नाही विसरणार। आणि तेव्हा तो डिकीत ठेवायला जेव्हा ते बॉक्स जातात तेव्हा आता जे काही डिकीत असताना नानांनी तेथे लिहून ठेवलेलं आहे की मी नानासाहेब रणदिवे, मला सोडवा, मला कोणीतरी मदत करा। याकडे आता अर्जुनचं लक्ष जातं। अर्जुन म्हणतो की हे आता कोणी केलं, आणि जेव्हा ते पाहायला जातो आणि बघतो 1 मिनिट, तेव्हा आता पूर्ण बारीक लक्ष देऊन तेव्हा जे वाचतो की मी नानासाहेब रणदिवे, मला सोडवा, मला कोणीतरी वाचवा, तेव्हा सायली सुद्धा पुढे येऊन ते वाचते आणि सायलीच्या डोक्यात आता प्रकाश पडतो। सायली अर्जुनला विचारते की अहो हे कोणी लिहिलं असेल, तर अर्जुन म्हणतो की तेच कळत नाही, नानासाहेब रणदिवे तर जिवंत नाही। तेव्हा आता अर्जुन विचार करून म्हणतो की हे बघ मिसेस सायली, अहो हे जर नानासाहेब रणदिवे यांनी लिहिलं असेल तर याचा अर्थ नानासाहेब रणदिवे जिवंत आहे, म्हणजे ते आपल्या आसपासच होते। तेव्हा आता सायली म्हणते की म्हणजे असं की जेव्हा आपण मधुवनना आणण्यासाठी गेलो होतो तेव्हा ते आपल्या गाडीच्या आसपास आले असतील आणि आपल्या गाडीमध्ये लपले असतील। तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हो, आपण पनवेलमध्ये गाडी पार्क करून पुढे गेलो होतो, म्हणजे याचा अर्थ नानासाहेब रणदिवे हे पनवेलमध्येच आहे। हे ऐकून सायलीला आनंद होतो। सायली म्हणते की म्हणजे ते आपल्याला मदत मागतात आणि जे काही आहे ते आपल्याला लगेच जानकीला कळवायला हवं। तेव्हा सायली लगेच आपल्या जानकीला फोन करते। सायलीचा फोन पाहून जानकी लगेच धावत येते आणि सायलीचा फोन, तेव्हा आता जानकी म्हणते की सायली बोल ना। तर सायली इतकी खुश होऊन आता जानकीला सांगते अगं आपले नानासाहेब जिवंत आहे। हे ऐकल्यानंतर आता जानकीच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात। जानकी विचारते की सायली अगं तुला हे कसं कळलं? तेव्हा सायली म्हणते आत्ताच अगं जानकी, आमच्या गाडीमध्ये एक मेसेज आम्ही पाहिला। तेव्हा आता जानकी विचारते की कुठला मेसेज? तेव्हा सायली तो मेसेज बद्दल सांगते की मी नानासाहेब रणदिवे, मला कोणीतरी वाचवा आणि सोडवा, असा गाडीच्या डिकीतमध्ये लिहिलेले होते। हे आता जानकीला जेव्हा सांगते जानकीला खूप असा आनंद होतो। तेव्हा आता जानकी म्हणते की सायली अगं नाना मदत मागतात, अगं विश्वास होता की नाना खरंच जिवंत आहेत म्हणून, आणि माझा विश्वास खरा ठरला अगं सायली, पण नक्की तो मेसेज आपल्या नानांनीच लिहिलेला आहे ना? तेव्हा जानकीच्या डोळ्यात पाणी येत असतं। पाणी येत ती आता विचारत असते। जानकी म्हणते की अगं आपल्याला हे सर्व कसं कळेल, आणि जेव्हा हा मेसेज लिहिला असतील तेव्हा नाना कुठे असतील बरं, आणि त्यांना आता कसं शोधायचं ते कुठे असतील? तेव्हा आता सायली सांगते की हे बघ, जेव्हा आम्ही पनवेलमध्ये होतो तेव्हा बहुतेक त्यांनी हा मेसेज त्या गाडीमध्ये घुसून लिहिला असेल, आणि जेव्हा बहुतेक आता नाना ही पनवेलमध्येच असतील। जानकीला खूप आनंद होतो। जानकी म्हणते की नाना कुठेही जरी असतील ना, मी त्यांना शोधून काढेल म्हणजे काढेलच। सायली, आज तुझ्यामुळे नानांच्या शोधाला एक नवीन दिशा मिळाली, तुझे आभार कसे आणि किती मानू हेच मला नाही कळत। त्यावरती आता सायली म्हणते की अगं माझे आभार तर तू नंतर मार, परंतु आता आपल्या नानांना शोधायला घे। तेव्हा आता जानकी विचारते की सायली अगं पण मला सांगू शकशील का? अगं पनवेलमध्ये ते कुठे असतील, त्यांचा ॲड्रेस तुम्हाला सांगू शकशील का? प्लीज मला पाठव। तर सायली म्हणते की हो पाठवते, आणि जर काही जानकी तुला मदत लागली तर प्लीज तू आम्हाला कळव, काही झालं तरी आपले नाना हे सापडायला हवंय। तर जानकी म्हणते की हो सापडतील, काही झालं तरी मी नानांना शोधून काढेल म्हणजे काढेल, माझ्या नानांना सायली मी शोधून काढेलच। म्हणून आता जानकी खूप रडते। तेव्हा सायली म्हणते की चल आता जानकी ठेवते फोन। तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर जानकी देवाचे आभार मानते, आणि एकदा की नाना आता घरी आले, ते सापडले म्हणजे सर्व काही ठीक होईल, आईंची तब्येत सुद्धा दूर होईल, आणि एकदा ऋषिकेशवर जो काही नानांच्या खुनाचा आरोप आहे तो सुद्धा दूर होईल, सगळं काही व्यवस्थित होईल। तेवढ्यात मात्र आता सुमित्रा ती साडी पाहते, पांढऱ्या रंगाची साडी पाहून सुमित्रा लगेच जानकीला आवाज देते, जानकी जानकी। तेवढ्यात जानकी फोन ठेवते आणि धावतच बाहेर येते। जानकी विचारते की काय झालं, तुम्ही का मला आवाज दिला? तेव्हा आता सुमित्रा विचारते की अगं तुम्हाला ही साडी पांढऱ्या रंगाची देवळात जाण्यासाठी का दिली बरं? शर्वरी सुद्धा आता बाहेर येते। सुमित्रा म्हणते की देवळात जाताना कोणी अशी पांढरी साडी घालून जातं का? तेव्हा मात्र आता लगेच जानकी म्हणते की आई अहो असं काय करतात, ही साडी तर मी तुम्हाला दिलेलीच नाही। तेव्हा सुमित्रा म्हणते की मी तुम्हाला सांगितलं होतं का ही अशी पांढरी साडी काढून ठेव म्हणून, आणि अशी पांढरी साडी अगं जानकी केव्हा नेसतात माहिती आहे का? तेवढ्यात ऐश्वर्या आणि सारंग बाहेर येतात, आणि ऐश्वर्या म्हणते की नवरा मेल्यानंतर अशी साडी नवरा गेल्यानंतर बाई नेसते, आणि काय गं जानकी तू नेसण्यासाठी पांढऱ्या रंगाची साडी दिलीस का? आणि लगेच आता सर्वांसमोर जानकीला दोषी ठरवण्यासाठी म्हणते की सारंग आणि शर्वरी ताई अहो बघा हे जानकीचं काय चाललंय ते, म्हणजे एकीकडे तू असं दाखवते की आईंची तुला खूप काळजी आहे, आणि दुसरीकडे मात्र तू आईंना नेसण्यासाठी पांढरी साडी देते।
तेव्हा आता शर्वरी सुद्धा आता ऐश्वर्याचीच बाजू घेऊन म्हणते की अगं वहिनी, लाज नाही का वाटत तुला? तू आईला पांढऱ्या रंगाची साडी नेसायला दिली, अगं तुला पटते का? तू कसं वागते आईशी? तेव्हा आता जानकी म्हणते की शर्वरी वंश, हे बघा, मी आईंना पांढरी साडी दिलीच नव्हती, वेगळ्या रंगाची साडी मी त्यांना नेसायला दिली होती. तेव्हाचा सारंग हा लगेच नंदीबाईला सारखा म्हणतो की हो का जानकी वहिनी? आणि ऐश्वर्या, हे बघा, साडीने आपोआप रंग बदलला असेल. तेव्हा आता जानकी म्हणते की सारंग भाऊजी, अहो काय बोलतात? साडीने आपोआप रंग कसा बदलेलो? आणि ऐश्वर्याकडे रागाने बघत जानकी म्हणते की कोणीतरी हे सर्व मुद्दाम केलं असेल आणि तो रंग बदलला असेल. आता जानकीला पूर्णपणे ऐश्वर्यावर संशय येतो. आदला बदल होऊ शकते. मी जी साडी काढून ठेवली त्या साडीच्या बदली तेथे कोणीतरी पांढऱ्या रंगाची साडी मुद्दाम ठेवली असेल, कारण मला माहिती आहे ना की आईंच्या कपाटामध्ये पांढरी साडी नाहीच. तर ऐश्वर्या म्हणते की हो ना, नाहीच, मला सुद्धा माहिती आहे की आईंच्या कपाटामध्ये पांढरी साडी नाही. म्हणून जानकी, अगं तूच ही साडी आईंच्या कपाटात मुद्दाम ठेवली, म्हणजे आई परत तसंच वागायला लागतील, त्यांना त्रास होईल, आईंच्या मनावर परत परिणाम होईल. हो, यासाठीच तू हे सर्व केलं, हाच तुझा प्लॅन होता ना? आणि बघितलंस का शर्वरी ताई, अहो किती ढोंगी बाई आहे ही. दुसरीकडे सासूची किती काळजी आहे, तिचा किती पुळका आहे हे मुद्दाम दाखवण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसरीकडे त्यांना असा त्रास द्यायचा, म्हणजे जे काही आहे ना सगळं काही मुद्दाम करायचं, म्हणजे तिला अख्ख्या घरावर कब्जा करता येईल, असंच हिचा प्लॅन असेल. तेव्हा आता जानकीला राग येतो. जानकी म्हणते की हे पुन्हा जर म्हणशील तर मुस्काटात लगावे. अगं ऐश्वर्या, अगं काय वागतेस? आपल्या घरामध्ये काय सुरू आहे? अगं नको ग ऐश्वर्या, इतकं घरामध्ये निर्दयी वागू नको. स्वतः ती साडी तू बदललीस, तेथे पांढरी साडी तू ठेवलीस आणि माझ्यावर आरोप करते. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो ना, अगं तू परत माझ्यावर ढकललंस आणि ही तर तुझी आवडती सवय आहे, जे काही तुझ्या हातावर अंगावर येईल ते सरळ माझ्यावर ढकलून द्यायचं. तेव्हा अवंतिका पुढे येते. अवंतिका म्हणते की ऐश्वर्या, अगं ही सगळी तुझी सवय आहे आणि आज जानकी वहिनीने स्वतः आईंसाठी लाल रंगाची साडी काढून ठेवली होती, कारण मी बघितलं ग त्यांनी ती साडी काढून ठेवली होती. आणि ऐश्वर्या, अगं आपल्या घरामध्ये पांढरी साडी नाहीच, कळले ना तुला? तेव्हा लगेच आता ऐश्वर्या आता अवंतिकाला म्हणते की बोलली, बिनपगारी वकील बोलली. तेव्हा मात्र आता सारंग आणि शर्वरी या दोघांना तर खूप असं हसायला येतं. ऐश्वर्या अवंतिकाला म्हणते की काय ग, तुला दुसरी कोणतीच कामं नाहीत का? सारखं त्या जानकीच्या पदराला धरून मागे मागे करत असते. मग तू एक काम कर, तुझी काही वकिली आहे ना ती आता सोडून दे आणि हिची असिस्टन्स हो, म्हणजे ती तुला चांगला पगार देईल. आणि तसे आता या सगळ्या पैशाची मालकीन तीच आहे. तेव्हा जानकी म्हणते की झाली का तुझी? आणि काय ग बडबड सुरू? आता नेहमी तुला हेच बोलायचं असतं का? घरात मुद्दाम भांडणं उकरून काढायची आणि आईंना त्रास होईल असं मुद्दाम करायचं आणि घरातील सगळ्या लोकांना माझ्या विरुद्ध भडकवायचं, हेच काम तुझं आहे ना ऐश्वर्या? अगं ऐश्वर्या, अजून कुठपर्यंत जाशील? थांबव हे सगळं. तेव्हा लगेच शर्वरी सुद्धा आता ऐश्वर्याच्या बाजूने म्हणते, अगं वहिनी, तू कुठपर्यंत जाणार आहेस? तुझं जे सुरू आहे ते अगोदर थांबव. तू तर सगळं काही खोटं ठरवायला निघाली. अगं नानांची बॉडी खोटी आणि त्यावरचे ते ठसे सुद्धा खोटे आणि आता तर आम्हाला सुद्धा तू खोटं ठरवते आणि आईच्या होला हो करते. आणि हे असं खोटं वागून तू तिच्या मनावर खोटं ठसवत राहिली तर तिच्या मनावर आणखीन, म्हणजे आईच्या मनावर परिणाम होईल. वहिनी ही गोष्ट लक्षात घे, जे काही होईल ना ते तुझ्यामुळे होईल. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अहो शर्वरी वंश, हिला काय फरक पडणार? स्वतःच्या जन्मदाती आई आहे, जेव्हा तिला त्रास होतो हिला तर आईच नाही, मग ह्या अनाथ बाईला काय करणार आहे? तर आता जानकीला इतका राग येतो. जानकी म्हणते की जीभ तुझी फासाडून काढेल जर तू मला अनाथ बोलली तर. नाही मी अनाथ, कळले ना तुला? माझं घर आहे इतकं मोठं. जानकीचे डोळे आता भरून येतात. मित्राकडे बोट दाखवत म्हणते की आई आहे मला, या आईने मला माझं माहेर मला दाखवून दिलं, वडिलांसारख्या नानांनी मला हक्काचं घर दिलं आणि हे माझं रणदिवे कुटुंब आहे, संपूर्ण रणदिवे कुटुंब, आणि या घरामध्ये सगळी नाती मला मिळालेली आहे. शर्वरी वंशाच्या रूपात मला एक बहीण मिळाली. तेव्हा शर्वरी लगेच तोंड वाकडं करते आणि डोळे भरून आता सारंग भाऊजीकडे पाहते आणि म्हणते की सारंग भाऊजी तर मला माझ्या धाकट्या भावासारखे आहे, मला कायम समजून घेणारे, माझ्यावर जीव ओवाळून टाकणार. आणि सौमित्र भाऊजी फक्त माझे दीर नाही तर माझे मित्र आहे आणि अवंतिका माझी एक अशी मैत्रीण आहे की माझ्या सगळ्या अडचणी ती समजून घेते आणि माझ्या रामासारखा नवरा माझ्या मनातील सगळं काही ओळखतो, माझं मन तो जाणतो आणि माझी ओवी, माझी मुलगी, जिच्याबरोबर मी माझं बालपण पुन्हा जगते. आणि एवढंच नाही तर माझे गुलाबदादा आणि माझी सगुना मला ताई मानतात, त्यांची मोठी बहीण ते मला मानतात.
ही सगळी नाती माझ्याकडे आहेत आणि जर तुम्हाला पुन्हा अनाथ म्हणाली तर मग बघतच राहा आणि याद राहा. तेव्हा ऐश्वर्या लगेच कानात बोट घालते आणि जानकीला म्हणते की बापरे अगं जानकी किती बोलतेस तू आणि तुला हे सर्व बोलताना दम नाही लागत का? माझे कान थकले कितीही बोलणं. तेव्हा सारंग तर लगेच आता जानकी बहिणीवर हसतो. तर ऐश्वर्या आता जानकीला म्हणते की काय ग सारखी आपलं माझं घर माझं कुटुंब. अगं तू तर बोर आहेस आणि हे हे जर घर तुझं खरंच असतं तर या घराचं वाटोळं तू केलं नसतं. आमच्या आईंना पांढरी साडी देऊन तू त्रास दिला नसता. आणि माझं घर म्हणते आणि लगेच सुमित्रा जवळ येते. सुमित्राच्या हातातील ती साडी घेते आणि आई ही साडी तुम्ही घेऊ नका, मी ती साडी बाहेर फेकून देते आणि नको ही साडी राहून द्या परत म्हणते आणि जानकीकडे ती साडी देत म्हणते की ही साडी तुझ्याकडे राहू आणि तसंही नानांच्या खुनाच्या आरोपाखाली तुझ्या नवऱ्याला तर फाशी होईल, तेव्हा मात्र हीच पांढरी साडी नेसून तू फिर. तेव्हा आता जानकीला इतका राग येतो. जानकी लगेच जोरात ऐश्वर्या असं ओरडते आणि तिचा हात पिरगाळते आणि जर पुन्हा असं बोलली तर याद राहा कलियुगातील सावित्री आहे मी, हे लक्षात घे. मृत्यूच्या दारातून परत माझ्या नवऱ्याचे प्राण परत आणण्याची हिंमत माझ्यात आहे आणि जर तू पुन्हा माझ्या नवऱ्याविषयी वेडवाकड जर बोलली तर याद राहा उदंड आयुष्य आहे त्यांचं, कळलं ना तुला हे सर्व. सुमित्रा आता अगदी खुणावून जानकीला म्हणते की आणखीन तिचा हात पिरगळ म्हणून. तर जानकी म्हणते की ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव, अगं माझ्या नानांना सुद्धा काही होणार नाही. माझे नाना सापडले ते पनवेलमध्ये आहेत, पनवेलमध्ये. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याला तर धक्काच बसतो, परंतु शर्वरी आणि सारंग यांना सुद्धा. तर सुमित्राला आनंद होतो. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं बाई अगं आपले नाना पनवेलमध्ये आहेत का? तेव्हा जानकी म्हणते की हो आई. तेव्हा आता अवंतिका विचारते की अहो वहिनी पण तुम्हाला कसं कळलं? तेव्हा आता जानकी सांगायला लागणार, तोच लगेच म्हणते की नाही अगं मला आता नाही सांगता येणार. परंतु ऐश्वर्याच्या डोळ्यात आता पाणी येतं. ऐश्वर्या डोळ्यातील पाणी पुसते तर जानकी म्हणते की अगं जेथून कुठून मला हे कळलं, परंतु ती माहिती मात्र पक्की आहे. तेव्हा आता शर्वरी लगेच म्हणते की माझा याच्यावर विश्वास नाही. तर सारंग म्हणतो माझा तर या जानकी बहिणीवर विश्वासच नाही. तेव्हा जानकी म्हणते की हो सगळ्यांचा विश्वास बसेल की जेव्हा नाना घरात परत येतील म्हणून. ऐश्वर्याच्या तर आता पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा जानकी ऐश्वर्याकडे बघत म्हणते की तेव्हा माझ्यावर विश्वास सुद्धा बसेल आणि गैरसमज सुद्धा दूर होतील सारंग भाऊजी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप महिन्यांपासून अडकून पडलेल्या ह्या केसचा निकाल सुद्धा लागेल. तेव्हा मात्र हा गुन्हेगार पकडला जाईल आणि त्या गुन्हेगाराला फाशी होईल. जानकी ऐश्वर्याकडे रागाने बघत हे जेव्हा बोलते तर ऐश्वर्याला आता पूर्णपणे भित्र पान लागते. तेव्हा आता जानकी ही ऐश्वर्या समोर आता अवंतिकाला म्हणते की तू आईंची काळजी घे, तोपर्यंत मी पनवेलला जात नानांना घेऊनच येईल मी मग. म्हणून आता जानकी जायला निघते, परंतु अवंतिका जानकीचा हात धरते. वहिनी प्लीज तुम्ही एकट्या नाही जाऊ शकत वहिनी, कारण तुम्ही परत अडकला कुठे तर हे माणसं पुन्हा तुमच्यावर संशय घेत. त्यामुळे आता अवंतिका सुद्धा काही न ऐकून घेता जानकी बरोबर जायला निघते. तर जानकी म्हणते की अगं अवंतिका तू नको येऊस, तू काळजी घे आईंची. अवंतिका ऐकायला तयार नसते. वहिनी मी येणार म्हणजे येणार. तेव्हा आता जानकी म्हणते की ठीक आहे आणि आईंना म्हणते की मी आणि अवंतिका नानांना आणायला चाललो आणि आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, नानांना आम्ही घेऊनच येऊ आणि त्यानंतर आपण सगळेजण एकत्र देवळामध्ये जाऊ. तेव्हा जानकी आणि अवंतिका आईंच्या पाया पडतात आणि आई आम्हाला आशीर्वाद द्या की आम्ही नानांना परत लवकरात लवकर या घरामध्ये घेऊन परत येतो. सुमित्रा म्हणते की हो माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही दोघी नानांना घेऊनच येताल. तेव्हा आता जानकी आणि अवंतिका जायला निघतात, दरवाजात येतात आणि त्या दोघी आता निघून जातात. तेव्हा मात्र आता सारंग हा शर्वरीला विचारतो की शर्वरी ताई अगं जानकी वहिनी जे म्हणाली ते खरं असेल का ग? तेव्हा शर्वरी म्हणते की नाही रे सारंग, तू कशाला तिच्यावर विश्वास ठेवतो? तर ऐश्वर्याचं पूर्णपणे आता डोकं बंद पडतं. तेव्हा शर्वरी म्हणते की अरे कशाला तू तिच्यावर विश्वास ठेवतो? नाना आणि पनवेलमध्ये त्यांचा काय संबंध आहे? पनवेलमध्ये ती काही पण बोलते आणि आईला म्हणते की आई तू सुद्धा त्या वहिनीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नको, नानांचा खून झालेला आहे आणि आई मी तुला सांगून ठेवते. तेव्हा आता सुमित्राला शर्वरीचा पुन्हा राग येतो. सुमित्रा आता शर्वरीवर धावून येते आणि गप्प बस, पुन्हा जर म्हटली तर मी तुझं थोबड फोडे. काहीतरी मूर्खासारखं विचित्र अभद्र बोलत असते आणि तू ऐकलं नाहीस का? जानकी पनवेलला नानांना आणायला गेली आणि ती नक्की नानांना घेऊन येणार म्हणजे येणार. तुम्ही सगळे लोक असं काहीतरी बोलतात त्यामुळे मी तुमचं काहीच ऐकणार नाही. इथून पुढे फक्त मी माझ्या जानकीचंच ऐकणार आहे, सांगून ठेवते तुम्हाला. आणि सुमित्रा आत निघून जाते. त्यावरती आता ऐश्वर्या रागाने ती साडी फेकून देते आणि आत जाते, कारण तिला खूप टेन्शन आलेलं असतं. ऐश्वर्या आत येते आणि अरे देवा ह्या जानकीला कसं कळलं की तो म्हातारा पनवेलमध्ये आहे तो, आणि हे फक्त डॅडा आणि मलाच माहिती आहे. म्हणजे अरे बापरे आता ही
जानकी त्या म्हाताऱ्याला सोडवेल। एकदा की तो म्हातारा सुटला आणि घरी आला मात्र माझं काही खरं नाही आणि तो मात्र येथे आल्यानंतर सगळ्यांसमोर तोंड उघडेल आणि माझी बोलती बंद कर। असं काही व्हायला नको, ती जानकी त्या म्हाताऱ्यापर्यंत पोहोचवायलाच नको। डॅडाला मला आत्ताच फोन करून तिचा व्यवस्थित बंदोबस्त करावा लागेल। त्यानंतर आता अवंतिका आणि जानकी ह्या गाडीमधून पनवेलला निघतात। तेव्हा आता जानकीचा जीव हा अगदी टेन्शन मध्ये असतो। जानकी अवंतिकाला विचारते की अगं ऋषिकेशला बेल मिळाली असेल का? तेव्हा अवंतिका आपल्या मोबाईल मध्ये बघते आणि म्हणते की हो वहिनी, दादा आतापर्यंत सुटले असतील। जानकीच्या जीवाची धाकधूक होत असते की अगं अवंतिका, आपण दोघी सुद्धा पनवेलला निघालोत। ऋषिकेश आणि सौमित्र भाऊजी दोघेही घरी नाहीत, आई तर एकटे असते, त्यामुळे शर्वरी आणि ऐश्वर्या आईंच्या मनात काही भरवणार नाही ना ग। तेव्हा आता अवंतिका म्हणते की वहिनी हे बघा, मी तुम्हाला एक सांगते, तुम्ही त्याचं वाईट वाटून घेऊ नका। मला मान्य आहे की तुम्हाला घरच्या आणि घराची खूप काळजी वाटते, पण आता आपण नानांना शोधायला निघालो, त्यामुळे आपण जास्त फोकस त्यावरती करू। तेव्हा आता जानकी ही ड्रायव्हर काकांना म्हणते की दादा तुम्ही जरा गाडी फास्ट चालवा, आपल्याला रात्र होण्याच्या अगोदर पनवेलला पोहोचायचं। तेव्हा मात्र आता अवंतिका विचारते की परंतु पनवेलमध्ये आपण कुठे जाणार आहोत? तेव्हा जानकी म्हणते की सायली आणि अर्जुनच्या गाडीच्या पार्किंग मध्ये होते, त्या पार्किंगचं लोकेशन आता सायलीने आपल्याला पाठवलेलं आहे, तेव्हा ते आपल्याला शोधायचं। तर अवंतिका विचारते की वहिनी अहो पार्किंग लोकेशन म्हणजे काय? वहिनी हा तर खूप छोटा क्ल्यू आहे, मला तर असं वाटलं होतं की हा आपल्यासाठी खूप मोठा क्ल्यू असेल, काहीतरी ठोस असा पुरावा आपल्याकडे असेल, परंतु कोणताच असा मोठा पुरावा आपल्याकडे नाही। तर आता जानकी म्हणते की अवंतिका अगं छोटा का होईना काहीतरी क्ल्यू आपल्याला तर मिळाला, आणि तुम्ही वकील सुद्धा तेच करतात की छोटी केस असो किंवा मोठी केस असो, एक छोटासा पुरावा मिळाला तर तुम्ही पूर्ण काही सगळे क्ल्यू शोधता, ही सगळी तुम्ही गोळा करतात, मग आपण सुद्धा तेच करायचं, मग हाच क्ल्यू आपल्याला नानापर्यंत नक्की पोहोचेल। सगळ्यांना वाटतं की आपले नाना ह्या जगात नाही, परंतु हा गैरसमज आहे, आणि हा जो काही सगळ्यांचा गैरसमज झालेला आहे तो सगळ्यांचा गैरसमज मी लवकरात लवकर दूर करणार आहे। हा क्ल्यू आपल्याला मिळाला म्हणजे अवंतिका हा एक धागा आहे आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यात, आणि आपल्याला एका धाग्यापर्यंत अनेक असे धागे मिळत जातील, आणि अवंतिका अगं बघतच राहा आणि नानापर्यंत आपण नक्की पोहोचू, मला पूर्ण खात्री आहे। त्यानंतर आता सौमित्रा आणि ऋषिकेश घरी येतात। सुमित्रा तांदूळ निवडत असते, परंतु स्वतःशी मात्र तिची बडबड सुरू असते, हातवारे बोलते, आणि जेव्हा ऋषिकेश आणि सौमित्र आत येतात, सुमित्राची ही अवस्था ऋषिकेश पाहतो, त्याला खूप वाईट वाटते। तेव्हा आता ऋषिकेशला बघून सुमित्राला खूप आनंद होतो, ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी येतं, तो आईला विचारतो की आई तू कशी आहेस ग? सुमित्रा म्हणते की अरे मी मजेत आहे, परंतु तू कुठे होतास रे? किती वाट बघत होते मी। अरे तू होळीला नाही, धुळवडीला नाही, जानकीने मला सांगितलं की तू ऑफिस मध्ये होता। अरे सणाच्या दिवशी कोणी काम करतं का ऋषिकेश? नाना खूप तुझ्यावर रागावले, चल बरं तू त्यांच्या बरोबर आतमध्ये चल, बोल, त्यांची समजूत काढ। म्हणून आता अगदी तिच्या मनावर परिणाम झाल्यामुळे ती काहीतरी असं बोलत असते। तेव्हा आता शर्वरी म्हणते की आई अगं हे बघ, तू आतमध्ये चल, तो नानांना नंतर भेटे, आराम कर, ओके? तर सुमित्रा म्हणते की अगं शर्वरी मला आराम नाही करायचं, मला नानांना सांगायचं की ऋषिकेश आला म्हणून। तेव्हा शर्वरी म्हणते की आई अगं आत चल, आपण नंतर सांगू त्यांना। तेव्हा आता शर्वरी आतमध्ये घेऊन जात असते, तर सुमित्रा ऋषिकेशला म्हणत असते की मी त्यांना सांगते की ऋषिकेशवर रागावू नका। तेव्हा सुमित्राची ती अवस्था बघून ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये खळखळ असं पाणी वाहत। तेव्हा आता सौमित्र ऋषिकेश दादाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि दादा म्हणून त्याला समजावतो। शर्वरी तेवढ्यात बाहेर येते आणि रागाने सौमित्रला म्हणते की सौमित्र दादा, अरे ज्याने आपल्या नानांचा खून केला त्याला तू सोडून घरी घेऊन आलास का? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की शरू, तर शर्वरी म्हणते की तुझ्याशी बोलण्याची माझी अजिबात इच्छा नाही, तू तर तुझ्या बायकोच्या इतका आरे गेला की तू आपल्या नानांचा, त्यामुळे मला तुला दादा म्हणण्याची सुद्धा लाज वाटते। तेव्हा आता सौमित्र हा शर्वरीवर ओरडतो की वाटेल ते बोलू नको, खरं काय आहे ते लवकरच सिद्ध होईल, म्हणून तो आता अवंतिकाला आवाज देतो। तेव्हा आता लगेच शर्वरी म्हणते की ओरडू नकोस, त्या दोघीही घरात नाही, जानकी वहिनी आणि अवंतिका ह्या पनवेलला गेले। जानकी वहिनीला कोणाचा तरी फोन आला होता की त्यांना नानांबद्दल काहीतरी अशी माहिती मिळाली, म्हणून त्यांचा शोध घेण्यासाठी त्या तिकडे गेल्या। तेव्हा ऋषिकेश लगेच सौमित्रला अवंतिकाला फोन लावायला सांगते। तेव्हा अवंतिका जानकीला सांगते की आता सौमीचा फोन आलेला आहे, तर जानकी तिला स्पीकरवर टाकण्यासाठी सांगते। तर आता लगेच सौमित्र विचारतो की अवंतिका तू कुठे आहे? तर जानकी म्हणते की आम्ही पनवेलला निघालोत, आणि ऋषिकेश कुठे आहे? तेव्हा सौमित्र म्हणतो की हो मी दादाला घरी आणलं आणि फोन तर स्पीकरवरच आहे। तेव्हा ऋषिकेश जानकीला विचारतो की अगं शरू सांगत होती की तू नानांना शोधायला पनवेलला गेली म्हणून, आणि आता तुम्ही कुठे आहात? तुला हे सगळं कसं कळलं? हे सर्व काही व्यवस्थित सांग। तेव्हा आता जे काही सायलीने जानकीला सांगितलेलं आहे ते सर्व ती ऋषिकेशला सांगते। तेव्हा मात्र आता सौमित्र आणि ऋषिकेश हे ऐकल्यानंतर एकमेकांकडे पाहतात आणि हा भाग येथे संपतो। पुढील
पुढील भागामध्ये ऋषिकेश हा सौमित्रला म्हणत असतो की हे बघ, सयाजीराव हा महिपतला मदत करू शकतात, म्हणजे नक्की महिपतने सयाजीला सुद्धा मदत केलेली असेल. नाना सापडू नये म्हणून त्यांना गायब करून महिपतच्या मदतीने त्यांना पनवेलला नेले असेल. जानकी वहिनी आणि अवंतिका सुद्धा पनवेलमध्ये आहेत आणि जानकी मात्र आता जेथे नानांना बांधून ठेवलेला आहे तेथे येते आणि दरवाजा वाजवते. तर आता नाना हे आतून असा आवाज देत. तेव्हा जानकी म्हणते की अवंतिका, अगं तू ऐकलंस का? आतून काहीतरी पडल्याचा आवाज ऐक. तेव्हा आता अवंतिका तो कुलूप तोडते आणि आत येतात तर तेथे नाना नसतात आणि जो काही धागा आहे नानांच्या हातातील तो धागा त्यांना तेथे सापडतो. तेव्हा जानकी म्हणते की अवंतिका, हा धागा तर सापडला, हळूहळू आपले नाना सुद्धा सापडते आणि आपल्या ऋषिकेशला ज्याने कोणी अडकवलेला आहे नानांच्या खुनामध्ये तो गुन्हेगार सुद्धा सापडेल. तेव्हा आता नानांचा धागा आता जानकीला सापडतो आणि अवंतिकाला. तेव्हा पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.